बघा, टॉपिक नंबर 2, युनिट नंबर 2 मधला टॉपिक नंबर 2 ग्राइंड हा आपण काल बघत होतो आणि त्यातला निम्मा भाग जो आहे तो इंग्लिश मराठीमध्ये आपण काल पाहिलेला आहे. म्हणजे टॉपिक इंग्लिशमध्ये बघून त्याचा प्रत्येक पॅराग्राफचा मराठीमध्ये अर्थ शब्द आपण ते पाहिलेला आहे. तर सुंदरेश्वरन सी नावाच्या लेखकानं तो टॉपिक लिहिलेला आहे आणि थोडक्यात आपण सुरुवातीपासून जाऊयात आणि जिथं राहिलेलं आहे तिथून इंग्लिश मराठी परत कंटिन्यू करूयात. तर लेखकानं सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये ज्या ज्या व्यक्तीने आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं सगळ्यांना जो सल्ला दिलेला आहे तो सल्ला असा दिलेला आहे की तुम्ही स्वप्न बघा, कारण स्वप्न जे आहेत ही पूर्ण होतात. तर लेखकाचा हेतू या टॉपिक च्या पाठीमागचा काय आहे, तर तुम्ही जे विद्यार्थी आहात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काहीतरी मोटिवेशन मिळावं, इन्स्पिरेशन, प्रेरणा मिळावी, त्यासाठी हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर लेखक म्हणतो की ज्या ज्या व्यक्ती प्रसिद्ध आहेत किंवा त्यांच्या कार्याने त्या महान झालेल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीनं सर्वांना देताना जो सल्ला दिलेला आहे तो असा दिलेला आहे की तुम्ही स्वप्न बघा, कारण स्वप्न पूर्ण होतात. लेखक म्हणतो की आपण सगळेजण स्वप्न पाहतो, आपली स्वप्न जी आहेत ती फार फार मोठी असतात. आपल्याला वाटत असते की आपलं जे आयुष्य आहे ते सुखसोयीने समृद्ध असावं, आपण आपल्याकडे या जगातल्या सर्व गोष्टी असाव्यात आणि स्वप्नांची जी यादी आहे, आपली स्वप्नांमध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंची जी यादी आहे ती तशी फार मोठी असते. पण तिथंच आपलं काम संपतंय असं नाही. स्वप्न बघितलं म्हणजे काम झालं असं नाही, कारण स्वप्न बघितलं तर ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणजे स्वप्न बघणं हे फक्त अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. एक बाजू आहे नाण्याची स्वप्न बघणं म्हणजे, आणि दुसरी बाजू जी आहे नाण्याची ती म्हणजे काय, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी क्रिया, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावं लागणारं काम हे अतिशय महत्वाचं आहे असं लेखक म्हणतो. जसं महर्षी म्हणतो की तुम्हाला जर काही बनायचं असेल तर ते बनण्यासाठी तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागतो. त्या पद्धतीनेच तुमचं स्वप्न जे आहे ते स्वप्न साकारण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो असं लेखक म्हणतोय. एक एक पाऊल टाकत तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकताय, दुसरा कोणताही मार्ग तुमच्या ध्येयाकडे जाण्याचा उपलब्ध नाही. तुम्हाला एक एक पाऊलच टाकत तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जायचं आहे असं लेखक आपल्याला सांगतोय. प्रत्येकाची स्वप्न जी आहेत ती फार मोठी असतात, फार मोठ्या आशा अपेक्षा असतात, पण ज्यावेळी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी क्रिया करायची वेळ येते त्यावेळी मात्र मनामध्ये आपल्या भीती निर्माण होते आणि स्वतःवरती बंधन आणणारे प्रश्न, बंधन आणणारे काही डाऊट जे आहेत ते क्रिएट होतात. तर ते प्रश्न कसे असतात की माझ्याकडचे सगळे पैसे संपले तर काय होईल, किंवा मी जर अपयशी झालो तर मला पश्चाताप करण्या वाचून दुसरं काही राहणार नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर लोक काय म्हणतील. मी जर फेल झालो, मी जर अपयशी झालो तर लोक माझ्यावरती हसतील, माझ्या कुटुंबावरती हसतील. हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे तो आपल्या मनामध्ये येतो आणि हे सगळे प्रश्न काय करतात, तर आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करण्यापासून वंचित ठेवतात, बाजूला सरतात. तर लेखक काय म्हणतोय की हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला पडतील, प्रत्येकालाच पडतात असे प्रश्न, पण हे प्रश्न जे आहेत ते कमकुवत मनाचे जे लोक असतात त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न येतात. तर असे प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत आणि आले तरी सुद्धा आपण काय करायचं आहे, याच्यावरती मात करून पुढे आपलं कार्य जे आहे ते चालू ठेवायचं आहे. आणि याच प्रश्नांमुळे काय होतं, तर आपण आपलं जे ध्येय साध्य करायचं आहे त्याच्याकडे जायला धजावत नाही, आपण ध्येय साध्य करण्यासाठी जे काम करायचं आहे ते करायला आपण धजावत नाही असं लेखक म्हणतोय. तर लेखक पुढं काही लोकांची उदाहरण आपल्याकडे देतो की ज्या लोकांच्या मनात सुद्धा अशा प्रकारे नकारात्मक विचार आलेले होते, परंतु त्यांनी ते नकारात्मक विचार बाजूला सारून त्यांच्या आयुष्यातले ध्येय जे आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. लेखक म्हणतोय की तुमची सुरुवात जी आहे ती काय फार मोठी असणार आहे असं नाही, किंवा तुमची सुरुवात जी आहे ती काय फार चांगली होईल असं नाही, पण तुम्हाला जर महान बनायचं असेल तर तुम्हाला कुठे ना कुठे सुरुवात केलीच पाहिजे. जसं आपण बघतो इन्फोसिस कंपनीचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्या इन्फोसिस कंपनीची सुरुवात जी आहे ती पुण्यातील एका छोट्याशा फ्लॅट मधून झालेली आहे. जे इन्फोसिस कंपनीचे मालक आहेत नारायण मूर्ती यांनी पुण्यातल्या एका फ्लॅट मधून सुरुवात केलेली होती आणि आता त्या जगात ती कंपनी जी आहे ती मोठी झालेली आहे. म्हणजे सुरुवात तुमची छोटी असू शकते, परंतु तुमचं जे ध्येय आहे ते जर चांगलं स्ट्रॉंग असेल आणि तुम्हाला जर ते अचीव्ह करायचं असेल तर सुरुवात छोटी झाली तरी चालते. फेसबुक तुम्ही सगळेजण वापरताय, फेसबुकची सुरुवात सुद्धा मार्क झकरबर्गच्या घरातल्या एका गॅरेज मधून झालेली आहे. तिथून ती कंपनी एवढी मोठी झालेली आहे. म्हणजे तुमची सुरुवात जी आहे ती फार मोठी आहे असायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचं मोठं ध्येय जे आहे ते साध्य करू शकता असं लेखक म्हणतो. मग त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतोय लेखक की जगातील सर्वात फास्ट धावणारा जो धावपटू आहे हुसेन बोल्ट, याला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलेलं होतं की ज्यावेळी तो प्रॅक्टिस करत असताना दमलेला असतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये कोणते विचार असतात. तर तो म्हणतो की प्रॅक्टिस करत असताना ज्यावेळी मी दमलेलो असतो त्यावेळी माझ्या मनात विचार असतात की
हे सगळं सोडून द्यावं, हे सगळं इथंच थांबवावं आणि ज्या प्रकारचं प्रॅक्टिस आपल्याला उद्या करायची आहे तर ती प्रॅक्टिस आपण करायला जाऊ नये. अशा प्रकारचे विचार माझ्या मनात येत होते. परंतु अजून एक विचार शेवट तो म्हणतो की माझ्या मनात यायचा की नाही, आपण गेलंच पाहिजे. आणि त्याचा हा शेवटचा जो सकारात्मक विचार होता, या सकारात्मक विचारामुळेच तो आज काय झालेला आहे तर जगातील सर्वोत्कृष्ट धावपटू झालेला आहे, ज्यानं 100 मीटर अंतर हे 9.58 सेकंदामध्ये पार केलेलं आहे आणि स्वतःच्या नावावरती एक विक्रम नोंदवलेला आहे. तर लेखक म्हणतोय की तुम्हाला जे व्यक्ती आदर्श वाटतात किंवा तुमच्यासाठी जे व्यक्ती अतिशय सक्सेसफुल आहेत, अशा व्यक्तींच्या मनामध्ये सुद्धा असा नकारात्मक विचार जो आहे तो आलेला असतो. परंतु ते नकारात्मक विचार ते बाजूला सारतात आणि स्वतःच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात आणि म्हणूनच ते काय झालेले आहेत तर प्रसिद्ध व्यक्ती झाले, तुमचे आदर्श व्यक्ती झालेले आहेत असं लेखक म्हणतो. लेखक म्हणतो की शरीर आपलं दमलेलं असतं, शरीर म्हणतं मला आता काही होत नाही, किंवा मन सुद्धा आपला विचार करते की नाही आता थोडंसं कंटाळा आलेला आहे, हे करू नये. परंतु आपलं आपलं हृदय आपल्याला सांगत असते की आपल्याला आपल्याला अजून आपलं ध्येय गाठलेलं नाहीये, तर ध्येय आपल्याला ते गाठायचं आहे, पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून मग आपण कामाला लागतो आणि या सगळ्या गोष्टीला संघर्ष असं म्हटलं जातं. ग्राइंड या टॉपिकचं टायटल जे आहे ते आपण संघर्ष असं घेऊ शकतो. तर लेखक म्हणतो की अशा प्रकारचा नकारात्मक आणि सकारात्मक विचार जो मनात चाललेला असतो याला संघर्ष असं म्हटलं जातं. आणि तो नकारात्मक विचार बाजूला ठेवून ज्यावेळी आपण कामाला लागतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या ध्येय प्राप्तीमध्ये संघर्षाला सुरुवात होते. तर पुढे लेखक म्हणतोय की बोलणं हे अतिशय सोपं आहे काम करण्यापेक्षा, परंतु जर तुम्हाला महान बनायचं असेल, यशस्वी बनायचं असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करायला सुरू करणं गरजेचं आहे. दिवस रात्र तुम्हाला हा संघर्ष मनामधला जो आहे होकारार्थी नकारार्थी विचारांचा तो तुम्हाला सोसावा लागणार आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा हे बळजबरीनं कुणीतरी आपल्यावरती लादलेलं आहे असं वाटू शकतं, किंवा बळजबरीनं आपण हे करतो आहे, आपल्याला हे करायचं नाही असं वाटत असेल. परंतु ते यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे, तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे, तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही काय करू शकताय, यशस्वी होऊ शकताय. पुढे त्यांनी लेखकाने एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. बॉक्सिंग मधला जो सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा आहे मोहम्मद अली, याचं एक उदाहरण सांगितलेलं आहे. त्यांना एकदा प्रश्न विचारण्यात आलेला होता इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही किती उठाबशा काढता दिवसभरात. तर त्यावेळी मोहम्मद अलीने उत्तर दिलं होतं की मी किती उठाबशा काढतो हे मोजत नाही, फक्त मी मोजायला तेव्हा सुरू करतो जेव्हा माझे पाय दुखायला सुरू होतात. तिथून पुढे मी किती काढू शकतो हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं ते म्हणतात. पुढे ते सांगतात की एका रात्रीत यश मिळणं किंवा सहजासहजी यश मिळणं किंवा सहजासहजी यशस्वी होणं अशी कोणतीही गोष्ट जगात अस्तित्वात नाही. तुम्हाला त्याच्यासाठी कष्टच करावे लागतात, तरच तुम्हाला यश मिळतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एका व्यक्तीचा, अजून एका महान व्यक्तीचा जे काही कथा आहे किंवा थोडक्यात एक स्टोरी आहे ती पुढे सांगितलेली आहे. बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा जो काही महत्वाचा खेळाडू आहे लिओनेल मेस्सी, ज्याला सलग 4 वर्ष वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर हा किताब मिळालेला आहे, तो म्हणतो एकदा की मला एका रात्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी 19 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे तर 19 वर्ष ज्यावेळी त्यानं कठीण परिश्रम घेतले त्यावेळी तो यशस्वी झालेला आहे. म्हणजे एका रात्रीमध्ये यशस्वी होण्यासारखी गोष्ट कुठली नाही, त्याच्या पाठीमागे फार मोठं कष्ट जे आहे, फार मोठा संघर्ष जो आहे तो अस्तित्वात असतो. तुम्हाला तो लेखक पुढे म्हणतो की तुम्हाला अशा प्रकारे दररोज सराव
तर बघा लेखक पुढे आपल्याला काय करतोय तर एक लिओनेल मेस्सी नावाचा जो फुटबॉलपटू आहे जगातील प्रसिद्ध जो फुटबॉलपटू आहे त्याची आपल्याला माहिती सांगतो, त्याचा थोडक्यात त्यानं काय म्हटलेलं आहे ते सांगतो आणि त्यानंतर हॉलिवूड स्टार विल स्मिथचं सुद्धा मत जे आहे ते तो मांडतोय. तर बार्सिलोना अर्जेंटिनाचा जो फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी, ज्याला 4 वर्ष वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयरचा किताब मिळालेला आहे, तो म्हणतो की मला 19 वर्षाचा कालावधी लागलेला आहे एका रात्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी. त्याचा अर्थ असा आहे की 19 वर्ष कष्ट केल्यानंतर त्याला यश मिळालेलं आहे. म्हणजे 19 वर्षाची त्याची कष्टाची जी काही हे आहेत वर्ष ती त्याने घालवल्यानंतर तो लिओनेल मेस्सी जो सध्या त्याच्या नावानं ओळखलं जातं तर तो बनलेला आहे. तर लेखक पुढे म्हणतो की तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, सराव करणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. तुम्हाला नकोसं वाटत असेल सुरुवातीला किंवा हे का कशाला करतोय आपण असं वाटत असेल, परंतु सराव हा अतिशय गरजेचा आहे. दिवस रात्र तुम्हाला काही ना काही गोष्ट त्याग करावा लागणार आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा, कारण यशस्वी होण्यासाठी त्याग अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा अट्रॅक्ट करणाऱ्या आहेत. सध्या इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करतायत आणि तुमच्या ध्येयापासून तुम्हाला लांब नेण्याचं काम करतायत. परंतु त्या गोष्टींचा त्याग जर तुम्ही आता केला तर तुमचं करिअर जे आहे ते चांगलं घडणार आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती जो आहे तो हुशार आहे. प्रत्येक व्यक्ती हा एकमेव आहे आणि त्याची जी हुशारी आहे त्या व्यक्तीची किंवा तुमची जी हुशारी आहे ती हुशारी तुम्हाला काय होऊ शकते तर एका ठराविक लेवलपर्यंत घेऊन पोहोचवते. परंतु त्या लेवलच्या पुढे जाऊन जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मात्र तुमच्याकडे काही एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि संघर्ष करणे हे कौशल्य आहे असं म्हटलं जातं. हॉलिवूड स्टार जो आहे, हॉलिवूडचा ऍक्टर जो आहे विल स्मिथ, तो सुद्धा म्हणतो की टॅलेंट जे आहे ते तुम्हाला जन्मजातच मिळतं, परंतु स्किल जे आहे ते तुम्हाला मिळवावं लागतं. तासन तास त्याच्यात सराव करून तुम्हाला ते मिळवावं लागतं. जे उपजत जन्मजातच हुशार व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा काय करावं लागतं तर स्वतःमध्ये असणारं जे स्किल आहे ते डेव्हलप करावं लागतं. तर इथपर्यंत येऊन आपण थांबलेलो होतो. आता पुढचा भाग जो आहे तो आपण बघूयात. नेक्स्ट एक स्टोरी सांगितलेली आहे. आता ह्या बऱ्याचशा लोकांच्या आपल्याला ज्या काही कथा सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये त्या आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्यापैकी एक कथा आहे वॉल्टर एडवर्ड डॅन्डी नावाच्या अमेरिकन न्यूरोसर्जनची. Walter Edward Dandy, an American neurosurgeon, was the first person to perform surgery for posterior fossa partial trigeminal rhizotomy in the brain. No one at that time thought this surgery would be possible, but Walter Dandy had a dream of giving people a second chance to live, and he was willing to start. वॉल्टर एडवर्ड डॅन्डी हा अमेरिकेतील एक मेंदूवरती शस्त्रक्रिया करणारा एक व्यक्ती होता, डॉक्टर होता आणि तो पहिला असा व्यक्ती आहे ज्यानं पोस्टेरियर फोसा पार्शियल ट्रायजेमिनल रायझॉटमी नावाची जी मेंदूवरची शस्त्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. त्यावेळी कोणाला हे वाटलं नव्हतं की अशा प्रकारची शस्त्रक्रिया शक्य होईल, परंतु वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांचं एक स्वप्न होतं की त्यांचं स्वप्न काय होतं तर लोकांना नवीन जीवनदान मिळवून देणं. लोकांना जीवनदान मिळवून देणं हे त्यांचं एक स्वप्न होतं आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. सो ही वेंट अहेड विथ द सर्जरी आणि म्हणून ते जे ऑपरेशन आहे ते त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. डू यू नो हिज फर्स्ट पेशंट्स डाईड. कॅन यू इमॅजिन हाऊ डेव्हास्टेटिंग इट वुड हॅव बीन. तुम्हाला माहिती आहे का की त्याचे पहिले 13 पेशंट जे आहेत ज्यांच्यावरती त्याने शस्त्रक्रिया केली होती ते मेले. तुम्हाला तुम्ही ह्याची कल्पना करू शकताय का की किती विध्वंसक गोष्ट जी आहे ती त्यांच्या आयुष्यात घडली असेल. पहिले 13 पेशंट मेलेले होते. ऑल द ब्लेम्स, क्रिटिसिझम अँड हिज ओन सेल्फ डाऊट टॉर्मेंटेड हिम. सर्वांकडून त्याच्यावरती टीका झालेली आहे, त्याला दोष देण्यात आलेला आहे, त्याला स्वतःला सुद्धा वाटायला लागलेलं आहे की आपल्याला हे जमत नाही. या सगळ्या प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडलेलं होतं. बट वॉल्टर वॉज अ स्ट्रॉंग माइंडेड पर्सन. इन स्पाइट ऑफ द फेल्युअर्स अँड रिडिक्यूल, he went ahead with his attempt to find a cure, and now he is proudly known as one of the 3 founding fathers of neurosurgery. आता ह्या सगळ्या दोष त्यांना देण्यात आले, त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे. स्वतः सुद्धा त्यांना वाटलेलं आहे की आपल्याला हे जमेल की नाही, परंतु त्यांचं मन इतकं कणखर होतं, त्यांचा निश्चय इतका जबरदस्त होता की त्यांनी काय केलेलं आहे तर हे सगळं अपयश आलेलं जरी असलं, या सगळ्यांनी जरी त्यांच्यावरती दोष ठेवलेला असला तरी सुद्धा त्यांचा ते प्रयत्न त्यांनी सोडलेला नाही आणि आता त्यांना 3 अशा लोकांपैकी एक व्यक्ती म्हणून गणलं जातं ज्यांनी मेंदूवरती शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या केलेल्या आहेत, म्हणजे त्यांचं नाव झालेलं आहे परत. सो यू नीड टू कीप मुव्हिंग फॉरवर्ड डिस्पाइट द ऑड्स. जरी तुमच्या समोर कितीही वाईट प्रसंग आला, कितीही वेगळ्या परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे
पुढे चालत राहायचं आहे हे आपल्याला स्टोरीमधून कळतंय. म्हणजे वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांच्या समोर फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं होप जे आहेत हे सोडले नाहीत आणि त्यांनी ती जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या करून दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला याच्यातून काय संदेश मिळतो की तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, कितीही वाईट परिस्थिती बिकट परिस्थिती समोर आली तरी सुद्धा आपण काय करायचं, आपलं ध्येयावरचं लक्ष जे आहे ते विचलित होऊ द्यायचं नाही. Even the most accomplished person faces adversity, but the legend is the one who refuses to give up to adversity and rise above it. बरेचसे यशस्वी लोक सुद्धा अशा प्रकारच्या वाईट परिस्थितीला सामोरे जातात, परंतु यशस्वी तेच होतात किंवा प्रसिद्ध व्यक्ती किंवा अतिशय सक्सेसफुल व्यक्ती तोच होतो जो या विरोधी परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्यावरती मात करून पुढे येतो आणि यशस्वी होतो. असाच व्यक्ती जो आहे तो लेजंड बनतो, प्रसिद्ध व्यक्ती बनतो. Our honorable former president Dr. APJ Abdul Kalam was born to a fisherman family in a small village near Rameshwaram. आपले जे आधीचे राष्ट्रपती आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे सुद्धा रामेश्वरम सारख्या छोट्याशा गावामध्ये एका कोळ्याच्या घरी त्यांचा जन्म झालेला होता. He studied in a small government school and used to distribute newspaper at his younger age. ते एका गव्हर्नमेंट स्कूलमध्येच त्यांनी शाळा शिकलेली आहे. शिवाय लहान असताना त्यांनी न्यूजपेपर टाकण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. Went on to become a world renowned nuclear scientist, making India a nuclear powerhouse. आणि मग तिथून ते आलेले आहेत आणि ते न्यूक्लिअर सायंटिस्ट अणुशास्त्रज्ञ बनलेले आहेत. शिवाय भारताला त्यांनी आण्विक शक्ती सुद्धा प्रदान केलेली आहे. अँड ही इज फेमसली नोन फॉर रिसिव्हिंग अ स्टँडिंग ओवेशन फॉर हिज स्पीच ऍट द युरोपियन युनियन पार्लिमेंट. आणि ते युरोपियन युनियन पार्लिमेंटमध्ये त्यांनी जे भाषण दिलेलं होतं त्या भाषणासाठी त्यांना स्टँडिंग ओवेशन म्हणजे उभा राहून टाळ्यांचा कडकडाट जो आहे तो त्यांच्या भाषणासाठी झालेला आहे. याच्यासाठी ते फार प्रसिद्ध झालेले आहेत. आता एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे. मग लेखक म्हणतो की डू यू थिंक इट मस्ट हॅव बीन अ वॉक इन द पार्क फॉर हिम. तुम्हाला असं वाटतंय का की सहज चालत चालत आपण जसं बागेत फिरायला जातो तसं ते फिरायला जाऊन त्यांनी हे सगळं मिळवलेलं आहे. फ्रॉम अन ऑर्डिनरी बॉय फ्रॉम रामेश्वरम टू बिकम अ वर्ल्ड रिनाउंड सायंटिस्ट अँड 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया. जो असा रामेश्वरम मधून निघाला लगेचच तो सायंटिस्ट झाला आणि 11वा भारताचा राष्ट्रपती झाला. हे एवढ्या सोप्या पद्धतीने झालेलं नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा फार मोठ्या कठीण परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे आणि मगच ते शास्त्रज्ञ बनलेत, भारताचे राष्ट्रपती सुद्धा ते बनलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे व्यक्ती जे आहेत यांनी फार कठीण परिश्रमातून त्यांचं ध्येय जे आहे ते साध्य केलेलं आहे. तर या स्टोरीच्या पाठीमागचा किंवा हे जे सांगण्याच्या पाठीमागचा लेखकाचा उद्देश हाच आहे की त्यांनी त्यांच्या ध्येयावरचं जे काही लक्ष आहे ते विचलित होऊ दिलेलं नाही आणि त्या ध्येयाचा सलग पाठपुरावा करत ते राहिलेले आहेत. तसंच तुम्ही सुद्धा करावा असं लेखक आपल्याला आवाहन करतो. पुढे आहे अजून एका फुटबॉलपटूची स्टोरी, ती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. द रिअल मिडल स्टार अँड पोर्तुगाल फुटबॉल टीम्स कॅप्टन द लेजेंडरी क्रिस्टियानो रोनाल्डो वॉज बॉर्न इन अ व्हेरी पुअर फॅमिली. मिड्रिड जे आहे, रिअल मिडल स्टार जो आहे फुटबॉलचा पोर्तुगालचा जो फुटबॉल टीमचा कॅप्टन आहे अतिशय प्रसिद्ध असणारा क्रिस्टियानो रोनाल्डो, हा सुद्धा एका गरीब कुटुंबातूनच आलेला आहे. हिज मदर वॉज अ कुक अँड हिज फादर वॉज अ किटमॅन इन अ लोकल फुटबॉल क्लब. त्याची आई जी आहे ती स्वयंपाकीचं काम करायची, त्याचे वडील जे आहेत हे का फुटबॉल क्लबमध्ये किटमॅनचं काम करायचे. इन अन इंटरव्ह्यू हिज मदर सेड रॉनी यूज्ड टू प्रॅक्टिस डेली फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. Ronaldo had to relocate himself away from his family as he got an offer for a better training. रोनाल्डो जो आहे तो दिवस रात्र प्रॅक्टिस करायचा आणि त्याला ट्रेनिंगसाठी घरापासून लांब राहावं लागलेलं आहे, कारण त्याला एक चांगली संधी उपलब्ध झालेली होती ट्रेनिंग घेण्याची. त्यामुळे घरापासून त्याला लांब राहावं लागलेलं आहे. He was depressed and homesick. He used to call home and cry daily. तो अतिशय निराश झालेला होता आणि घराची त्याला सारखी आठवण येत होती. तो घरी फोन करायचा आणि फोनवरती तो सारखा रडायचा. He had difficulty in making friends. त्याला मित्र बनवता येत नव्हते. त्याला मित्र बनवण्यामध्ये थोडीशी कठीण जायचं त्याला मित्र बनवण्यामध्ये. He wanted to quit, but his determination was stronger than his self-doubt and focused all his energy in improving his game and improving as a person. Finally, he got selected for Portugal's most famous club, Sporting Lisbon, and even got selected for the top 11 in the Euro 2004 squad for Portugal. त्याचा निश्चय इतका स्ट्रॉंग होता की त्यानं स्वतःला एक व्यक्ती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं. स्वतःचा जे खेळ आहे फुटबॉलचा जो स्वतःचा खेळ आहे तो सुद्धा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला आणि शेवटी त्याला पोर्तुगालचा जो सगळ्यात फेमस फुटबॉलचा क्लब आहे स्पोर्टिंग लिस्बन नावाचा, त्याच्यामध्ये त्याला स्थान मिळालेलं आहे. आणि 2004 साली जो पोर्तुगालचा जो वर्ल्ड कप होता त्या मॅच साठी त्याचं सिलेक्शन जे आहे ते पहिल्या 11 खेळाडूंमध्ये सुद्धा झालेलं आहे. ही वॉज जस्ट 19 years ओल्ड देन, आणि त्यावेळी त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. तर एवढ्या लहान वयामध्ये त्यानं
सगळ्या कठीण परिस्थितीला सामोरं जात त्यानं काय केलेलं आहे तर त्याचं ध्येय जे आहे ते साध्य केलेलं आहे. अजून एक स्टोरी त्याच्याबद्दलची सांगितली जाते. सप्टेंबर 6, 2005 पोर्तुगाल वॉज फेसिंग रशिया फॉर अ डिसायसिव्ह स्पॉट इन द 2006 वर्ल्ड कप. जर्मनीमध्ये 2006ला फुटबॉलचा जो वर्ल्ड कप झालेला आहे त्या वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये 6 सप्टेंबर 2005 रोजी पोर्तुगाल आणि रशिया यांच्यामध्ये अतिशय निर्णायक मॅच होणार होती, ज्याचा परिणाम जो आहे तो वर्ल्ड कपच्या 2006च्या याच्यामध्ये दिसणार होता जर्मनी मधल्या. तर अतिशय निर्णायक ती मॅच होती. रोनाल्डो वॉज ऑन द स्टार्टिंग 11 अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्लेयर्स इन द स्क्वॉड. रोनाल्डो हा सुरुवातीच्या 11 प्लेयर मध्ये होता आणि अतिशय महत्वाचा प्लेयर होता टीमसाठी. बट फ्यू आवर्स बिफोर द मॅच he received an information from his home about his father's death. परंतु काही तासापूर्वीच खेळाच्या मॅचच्या आधीच काही तासापूर्वी काय झालेलं आहे तर त्याला घरून अशी माहिती मिळालेली आहे की त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. His coach gave him an option to go home, but Ronaldo refused and he wanted to dedicate his match to his father. त्याच्या कोचने त्याला घरी जाण्याचा ऑप्शन दिलेला होता, तू घरी जाऊ शकतोस असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु रोनाल्डोनं नाकारलेलं आहे, घरी जायचं नाकारलेलं आहे आणि तो म्हणालेला आहे की ही मॅच जी आहे ती मला माझ्या वडिलांना समर्पित करायची आहे. Even though the match ended in a draw, due to his brilliant passing, attempts on goal and ball position, he was named man of the match. जरी ती मॅच ड्रॉ झालेली असली तरी सुद्धा त्यानं जो काही उत्कृष्ट खेळ केलेला होता फुटबॉलचा, पासिंग चांगलं केलेलं होतं, त्यानं गोल करण्याचा प्रयत्न सुद्धा अतिशय चांगला केला होता, बॉल पोझिशन सुद्धा चांगली सांभाळलेली होती, तर त्याच्या या खेळासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताब जो आहे तो त्या मॅच मध्ये देण्यात आलेला आहे. His father used to tell him that he has to become the best footballer. त्याचे वडील त्याला नेहमी सांगायचे की तू अतिशय उत्कृष्ट फुटबॉलपटू व्हायला पाहिजेस, तू ते झालंच पाहिजे असं त्याचे वडील त्याला सांगायचे. नाउ क्रिस्टियानो रोनाल्डो इज द मोस्ट डेकोरेटेड सुपरस्टार अँड लेजेंड टू एव्हर प्ले द स्पोर्ट. आणि आता क्रिस्टियानो रोनाल्डो आतापर्यंत जेवढे फुटबॉलपटू झालेले आहेत त्यांच्यापैकी अतिशय प्रसिद्ध, अतिशय महान फुटबॉलपटू जो आहे तो बनलेला आहे. अ यंग बॉय आस्क्ड रोनाल्डो, हाऊ डू आय बिकम लाईक यू. एका लहान मुलानं रोनाल्डोला विचारलेलं आहे की मी तुझ्यासारखा कसा बनू शकतो. रोनाल्डो रिप्लाइड, बिलीव्ह इन युअर कॅपॅसिटीज, वर्क हार्ड, गिव्ह युअर 100% एव्हरी टाइम अँड ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. आणि मग रोनाल्डोनं त्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. त्या लहान मुलानं विचारलं की मी तुझ्यासारखा कसा बनू शकतो, तर त्याच्यावरती मग रोनाल्डोनं त्याला उत्तर दिलेलं आहे की तू तुझ्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमतेवरती विश्वास ठेव, तुझ्याकडे जे काही क्षमता आहे त्याच्यावरती विश्वास ठेव, कठीण परिश्रम कर, तू जे काही करतोयस त्याच्यामध्ये 100% तू योगदान प्रत्येक वेळी दे आणि स्वप्न बघ, कारण स्वप्न जे आहेत ही पूर्ण होतात, असं त्यांनी त्याला सल्ला दिलेला आहे. तर हे या वेगवेगळ्या स्टोरी झालेल्या आहेत. आता एक जनरल कॉमेंट म्हणून लेखकाने शेवटचा उतारा दिलेला आहे आपल्याला, तर तो काय म्हणतोय बघा, लेजेंड्स आर द वन हू गॅम्बल विथ लाईफ. महान व्यक्ती तेच होतात जे आयुष्यामध्ये रिस्क घेतात, आयुष्यामध्ये जुगार खेळतात. आता जुगार खेळतात हे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही ऍक्च्युली. आयुष्यामध्ये जुगार खेळतात म्हणजे काय, तर त्या आलेल्या संधी ज्या आहेत त्या संधीचं सोनं करण्यासाठी ते रिस्क घेतात. दे टूक चान्सेस अँड रिस्क्ड एव्हरीथिंग दे हॅड टू गेट व्हॉट दे वॉन्टेड. त्यांनी अशा प्रकारे रिस्क घेतलेली आहे मिळालेल्या संधीची आणि त्यांना जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी रिस्क जी आहे ती घेतलेली आहे. रोड टू सक्सेस इज अ लोनली रोड, लर्न टू वॉक अलोन. यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्यानं चालायचा आहे, त्यामुळं तुम्ही एकट्यानं चालायला शिका, असं लेखक म्हणतोय. येस इट इज व्हेरी हार्ड. बरोबर आहे, फार कठीण असतं यशाच्या मार्गावरती चालणं, परंतु बट इन द एंड इट इज वर्थ इट. परंतु शेवटी ते चालणं जे आहे ते अतिशय गरजेचं असतं. जर तुम्ही चाललात यशाच्या मार्गावरती एकटं तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, म्हणजे यश मिळण्यासाठी आपल्याला ते करावंच लागतं. अँड दॅट नॉलेज कम्स विथ अन एक्सपेन्स. आणि हे जे माहिती आहे, हे जे नॉलेज आहे आपल्याला मिळालेलं की यशाचा मार्ग एकट्याने चालायचा आहे आणि आपण चाललाच पाहिजे, हा काहीतरी गमावल्याशिवाय आपल्याला कळत नाही, आपल्याला ते लक्षात येत नाही. बट यू हॅव टू स्टार्ट समवेअर. तुम्हाला कुठं ना कुठेतरी सुरुवात ही करावीच लागणार आहे. इफ यू इवन इफ यू डोंट फील लाईक इट, जरी तुम्हाला नको वाटत असलं तरी तुम्हाला कुठं ना कुठं तरी यशाच्या मार्गाकडे जाण्यासाठी सुरुवात जी आहे ती करावी लागणारच आहे. गेट अप, ड्रेस अप अँड शो अप. म्हणून तुम्ही उठायचं आहे, तयार व्हायचं आहे आणि कामाला लागायचं आहे. रॉंग ऍक्शन लीड्स मी समवेअर बट इनॅक्शन विल लीड मी नोवेअर, सेज महर्षा. महर्षा म्हणतात की चुकीची क्रिया जी आहे ती केल्यानं मला काहीतरी कळतंय की माझं काय चुकलेलं आहे, परंतु मी काहीच नाही केलं तर मला काहीच कळणार नाही की मी काय केलंय किंवा मला काय करायला पाहिजे, असं ते म्हणतात. त्यामुळे तुम्ही क्रिया करणं अतिशय महत्वाची आहे. ती बरोबर आहे की चुकीची आहे तुम्ही करत गेल्यानंतर तुम्हाला समजते, पण
तुम्ही काहीच नाही केलं तर तुमचं चुकलंय कुठं आणि तुम्हाला काय करायला पाहिजे हे कधीच कळणार नाही असं म्हटलं जातं. सो गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुमचा जो कम्फर्ट झोन आहे, तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटतंय तिथून तुम्ही बाहेर पडायचं आहे. अँड एम्बरेस द अनसर्टन्टी. आणि जी काही अनिश्चितता आहे आयुष्यामध्ये त्याला तुम्ही कवटाळायचं आहे. रिमेंबर, लेजंड्स एम्ब्रेस ऑल काइंड्स ऑफ अनसर्टन्टी अँड डिफिकल्टीज ऍट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हे जे महान झालेले व्यक्ती आहेत, या सगळ्या व्यक्तींनी काय केलेलं आहे, तर आयुष्यातली जी काही अनिश्चितता आहे त्यांनी अनिश्चिततेला ते सामोरं गेलेले आहेत. दे डोंट चूज अकॉर्डिंग टू देअर कम्फर्ट झोन. ते त्यांच्या कम्फर्ट झोन नुसार कधीच त्यांनी त्यांचं आयुष्य जगलेलं नाही. फॉर एक्झाम्पल, क्रिस्टियानो रोनाल्डो जर ट्रेनिंगसाठी बाहेर गेला नसता तर तो आज एवढा मोठा खेळाडू झाला नसता. वॉल्टर एडवर्ड डँडी यांनी जर ते जे काही न्यूरोसर्जरी आहे त्याचा प्रयत्नच केला नसता तर त्यांचं नाव एवढं मोठं झालं नसतं. अब्दुल कलाम जर रामेश्वर मध्येच राहिले असते आणि तिथल्या तिथं काय केलं असतं तर आज त्यांचं नाव आपल्याला कळालं नसतं. लिओनेल मेसी यानं सुद्धा कठीण परिश्रम केले नसते यश साध्य करण्यासाठी तर त्याचं नाव आपल्याला समजलं नसतं. उसेन बोल्ट यानं जर त्याची प्रॅक्टिस जी आहे ती सोडून दिली असती तर तो कधीच इथं पुढे आला नसता. तो जर म्हटला असता की नाही मला त्रास होतोय मी प्रॅक्टिस करणार नाही, असं जर तो म्हटला असता तर तो कधीच उसेन बोल्ट जे त्याचं नाव आहे they always look for ways to expand their comfort zone by constantly stepping out of them. त्यांनी नेहमी काय केलेलं आहे तर त्यांचा कम्फर्ट झोन जो आहे तो एक्सपांड करण्याचं काम केलेलं आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन त्यांनी स्वतःचं जे काही क्षेत्र आहे ते वाढवण्याचं. सो गेट अप, ग्राइंड, नेव्हर गिव्ह अप, सक्सीड अँड रिपीट. आणि म्हणून तयार व्हा, कष्ट करा, संघर्ष करा, कधीही होप्स जे आहेत ते सोडू नका, यशस्वी व्हा आणि यशाकडे वाटचाल करत राहा, असं तिथे लेखक म्हणतोय. तर शब्द आपण पाहिलेले आहेत. शब्दांचे अर्थ परत एकदा मी तुम्हाला सांगतो. ग्राइंड या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे चकाकणे, टू बिकम पॉलिश्ड असा त्याचा अर्थ आहे. आपण या धड्याच्या माध्यमातून त्याचा अर्थ पाहिलेला आहे, संघर्ष करा. ऍडव्हर्सिटी या शब्दाचा अर्थ आहे डिफिकल्ट सिच्युएशन, कठीण परिस्थिती. त्यानंतर डॉमिनंट या शब्दाचा अर्थ आहे पॉवरफुल, प्रभावशाली. गॅम्बल्ड या शब्दाचा अर्थ आहे टू रिस्क लुझिंग समथिंग व्हॅल्युएबल टू अचीव्ह समथिंग. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अमूल्य अशी गोष्ट जी आहे ती हरवणे. जुगार खेळणे असं त्याला म्हटलं जातं. रिनाउंड या शब्दाचा अर्थ आहे फेमस, प्रसिद्ध. पेनीलेस याचा अर्थ आहे पैसे नसणे, विदाउट मनी. अकम्प्लिश्ड, सक्सीड इन डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होणे, त्याला अकम्प्लिश्ड असं म्हटलं जातं, यशस्वी झालेले. लेजेंडरी, वेल नोन, प्रसिद्ध असा त्याचा अर्थ आहे. लेजेंड, फेमस अँड इम्पॉर्टंट पर्सन, प्रसिद्ध व अतिशय महत्वाची व्यक्ती. आणि अनसर्टन्टी, डाऊटफुल किंवा अननोन, डाऊटफुल अँड अननोन, अनिश्चितता असा त्याचा अर्थ आहे. तर हे सगळे कठीण शब्द जे आहेत, याच्या व्यतिरिक्त काही कठीण शब्द असतील तर तुम्ही डिक्शनरी मधून ते बघून. ग्राइंड हा जो लेसन आहे याच्यावरचे आपल्याला आता ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स बघायचे आहेत. 2 नंबरचा टॉपिक आहे व्हॉट इज द ऍडवाइस गिवन बाय एव्हरी लिजंड. प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने कोणता सल्ला दिलेला आहे. ड्रीम बिकॉज ड्रीम डू कम्स ट्रू, असा सल्ला जो आहे तो प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने दिलेला आहे. वाक्याच्या सुरुवात जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या सुरुवातीलाच आपल्याला हा सल्ला जो आहे तो दाखवलेला आहे. ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू इज रिपीटेडली सेड बाय एव्हरी लेजंड. प्रत्येक महान व्यक्तीनं हा सल्ला जो आहे तो दिलेला आहे. स्वप्न बघा, स्वप्न नेहमी पूर्ण होतात, हा सल्ला प्रत्येक महान व्यक्तीनं दिलेला आहे. व्हॉट इज नेसेसरी टू रिअलाइज ड्रीम्स, म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय गरजेचं आहे. ओनली ड्रीमिंग, नॉट ड्रीमिंग बिग ड्रीम्स, रॅडिकल ऍक्शन. रॅडिकल ऍक्शन महत्वाचे आहे, ते इथं दिलेलं आहे. तर इथं रॅडिकल ऍक्शन हा जो शब्द आहे हा एक सिंगल अवतरण चिन्हामध्ये टाकलेला आहे. तर इन ऑर्डर टू रिअलाइज द ड्रीम्स रॅडिकल ऍक्शन इज नेसेसरी इथं म्हटलेलं आहे बघा. द नेक्स्ट हाफ इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रुशियल वन, दॅट इज रॅडिकल ऍक्शन. रॅडिकल ऍक्शन ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अतिशय गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द कॉमन सेल्फ लिमिटिंग थॉट दॅट कम्स टू एव्हरीवन्स माइंड. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःवरती बंधनं आणणारे कोणते प्रश्न निर्माण होतात. प्रत्येकाच्या मनामध्ये बंधनं आणणारे कोणते प्रश्न निर्माण होतात. तर महत्वाचा जो सगळ्यात कॉमन जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे बघा. व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्बॅरेसिंग माय फॅमिली. तो जो आहे तो इथं आपल्याला देण्यात आलेला आहे. तर बघा, अँड द मोस्ट कॉमन डॉमिनंट अँड कॉमन वन बीइंग व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्बॅरेसिंग माय फॅमिली.
हा सर्वात महत्वाचा विचार आहे जो मनामध्ये येतो आपल्या, आणि आपण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी जे काही कार्य करायचं आहे ते कार्य करायला सुरुवात करत नाही. म्हणजे लोक माझ्यावरती हसतील आणि माझ्या कुटुंबाला निराशेला किंवा लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, हे सर्वात महत्वाचा विचार आहे जो स्वतःच्या आपल्या मनामध्ये येतो, आणि मग आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला लागत नाही किंवा थांबतो. हु इज उसेन बोल्ट? उसेन बोल्ट कोण आहे? तर रनर, फुटबॉलर, स्विमर्स, क्रिकेटर असं दिलेलं आहे. रनर आहे तो, आणि वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर स्प्रिंटिंग, जागतिक जे काही विक्रम बनवलेला जो आहे धावण्यामध्ये, जागतिक विक्रम बनवलेला तो धावपटू आहे. स्टेट द रेकॉर्ड इन स्प्रिंटिंग मेड बाय उसेन बोल्ट. उसेन बोल्टनं धावण्यामध्ये जे रेकॉर्ड बनवलेलं आहे ते रेकॉर्ड काय आहे? तर 100 मीटर्स इन 1 मिनिट, 300 मीटर्स इन 1 मिनिट, 50 मीटर्स इन 1 मिनिट आणि 100 मीटर्स इन 9.58 सेकंड्स, हे त्याचं उत्तर आहे. 100 मीटर त्याने 9.58 सेकंदांमध्ये पार केलेला आहे. उसेन बोल्टचं ते रेकॉर्ड आहे. नंतर व्हॉट वॉज मोहम्मद अली फेमस फॉर? मोहम्मद अली हे कशासाठी प्रसिद्ध होते? तर त्यांनी धड्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा, बॉक्सिंग लेजेंड, बॉक्सिंग साठी प्रसिद्ध होते. मोहम्मद अली वॉज फेमस फॉर बॉक्सिंग. रेसलिंग, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल हे नाही, तर बॉक्सिंग साठी ते प्रसिद्ध होते. त्यानंतर हाऊ मेनी वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर किती वेळा बनलेला आहे? तर तिथं ह्याच्यात त्यांनी दिलेलं होतं 4 टाइम्स वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर. असा किताब जो आहे तो लिओनेल मेसीला मिळालेला आहे. 4 टाइम्स, 5 टाइम्स, 10 टाइम्स, 2 टाइम्स असं म्हटलेलं आहे. तर 4 टाइम्स लिओनेल मेसी हॅज बिकम द वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर. त्यानंतर पुढे प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज मस्ट अकॉर्डिंग टू लिओनेल मेसी टू बिकम सक्सेसफुल? यशस्वी होण्यासाठी कोणती गोष्ट अतिशय गरजेची आहे? तर स्लीप, एन्जॉयमेंट, केअरलेसनेस आणि सॅक्रिफाईस. तर तिथं लिओनेल मेसीच्या टॉपिक मध्ये दिलेलं यू नीड टू सॅक्रिफाईस इज मस्ट इफ यू वॉन्ट टू सक्सेड. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सॅक्रिफाईस हे अतिशय गरजेचं आहे, असं लिओनेल मेसी म्हणतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड प्रॉडिजी? प्रॉडिजी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर तो धड्यामध्ये दिलेला नाहीये, परंतु आपण इथं तुम्हाला या ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. अँग्री, स्किलफुल, लेझी, इनबॉर्न टॅलेंटेड. जन्मजात हुशार असणे, हा असा प्रॉडिजी या शब्दाचा अर्थ आहे, जन्मजात हुशार असणे. विच सर्जरी डीड वॉल्टर एडवर्ड डॅन्डी परफॉर्म? वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांनी कोणती शस्त्रक्रिया केलेली आहे? आता तो शब्द फार मोठा आहे, त्यामुळे तो लक्षात राहू शकतो कदाचित, किंवा स्पेलिंग जे आहे ते लक्षात राहू शकत नाही. तर हार्निया, अपेंडेक्टॉमी, जनरल सर्जरी, प्रोस्टेरियर फोसा, पार्शियल ट्रायजेमिनल रायझॉटमी. तर हे नाव लक्षात ठेवा. ही सर्जरी जी आहे ती वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांनी केलेली आहे, त्याच्यावरती त्यांनी प्रभुत्व जे आहे ते मिळवलेलं आहे. हाऊ मेनी पेशंट्स ऑफ वॉल्टर एडवर्ड डॅन्डी डाईड? वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांचे किती पेशंट्स मेलेले होते? तर इथं त्यांनी दिलेलं आहे फर्स्ट 13 पेशंट्स डाईड, म्हणजे पहिले 13 पेशंट त्यांचे त्या सर्जरी करत असताना मेलेले आहेत. 13, 15, 20 काय तुम्हाला ऑप्शन देऊ शकतात वेगळा सुद्धा. वेअर डिड डॉक्टर APJ अब्दुल कलाम रिसीव्ह स्टँडिंग ओवेशन फॉर हिज स्पीच? डॉक्टर अब्दुल कलाम जे आहेत, APJ अब्दुल कलाम यांना यांच्या कोणत्या भाषणासाठी किंवा कुठे त्यांच्या भाषणासाठी स्टँडिंग ओवेशन म्हणजे उभा राहून टाळ्या ज्या आहेत असा प्रतिसाद मिळालेला आहे? तर तिथं सांगितलेलं आहे इन युरोपियन युनियन पार्लिमेंट. युरोपियन युनियन पार्लिमेंट जे आहे तर त्या पार्लिमेंटमध्ये त्यांनी केलेल्या भाषणाला स्टँडिंग ओवेशन, उभा राहून टाळ्यांचा कडकडाट जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज डॅश डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर तिथं त्यांनी धड्यामध्ये दिलेलं आहे 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया, 11वे, 9वे, पहिले, 5वे, 11वे. तर अशा पद्धतीने 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यानंतर वॉल्टर एडवर्ड डॅन्डी इज नोन ॲज द 3 फाउंडिंग फादर्स ऑफ डॅश डॅश डॅश. तर वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांना 3 अशा लोकांपैकी एक म्हटलं जातं ज्यांनी अमुक अमुक हे काम केलेलं आहे. तर हार्निया, न्यूरोसर्जरी, अपेंडेक्टॉमी, न्यूरोसर्जरीचे ते फाउंडिंग फादर्स आहेत. 3 फाउंडिंग फादर्स ऑफ न्यूरोसर्जरी. न्यूरोसर्जरी हा शब्द तिथं महत्वाचा आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो इज पोर्तुगाल टीम्स कॅप्टन, कोच, किटमॅन, ओनर. क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगालच्या टीमचा कोण आहे या धड्यामध्ये दाखवलेला आहे? तर तो कॅप्टन आहे. तर इथं दिलेला आहे बघा, क्रिस्टियानो रोनाल्डो द रिअल मिड्रिड स्टार अँड पोर्तुगाल फुटबॉल क्लब्स टीम्स कॅप्टन. कॅप्टन आहे तो.
तर तो कॅप्टन हा शब्द तिथे लक्षात ठेवा. त्यानंतर इन विच पोर्तुगाल्स फेमस क्लब डिड रोनाल्डो गेट सिलेक्टेड. पोर्तुगालच्या कोणत्या प्रसिद्ध क्लबमध्ये, फुटबॉल क्लबमध्ये रोनाल्डोचं सिलेक्शन झालेलं होतं? पार्शियल क्लब, टायटन क्लब, ब्रिस्बेन किंवा स्पोर्टिंग लिस्बन. तर स्पोर्टिंग लिस्बन हे त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याचं उत्तर जे आहे ते इथं धड्यामध्ये दिलेलं आहे बघा. The Portugal's most famous club, Sporting Lisbon. Finally, he got selected for Portugal's most famous club, Sporting Lisbon. त्यानंतर how was Ronaldo when he was selected? How old हा शब्द तिथे राहिलेला आहे, तर तो शब्द तसा वाचा. How old was Ronaldo when he was selected? ज्यावेळी रोनाल्डोचं सिलेक्शन त्या क्लब मध्ये झालेलं होतं त्यावेळी त्याचं वय किती होतं? तर 19 वर्ष तो होता, 19 वर्षाचा होता. तर बघा तिथे दिलेलं आहे ही वॉज जस्ट 19 years old देन. रोनाल्डो जो आहे तो फक्त 19 वर्ष वयाचा होता. बिटवीन विच टीम डिड द मॅच ऑन 6 सप्टेंबर 2005 टेक प्लेस? 6 सप्टेंबर 2005 रोजी कोणत्या दोन संघांमध्ये फुटबॉलची मॅच झालेली होती? तर अर्जेंटिना, जर्मनी, रशिया, इंडिया, पाकिस्तान, पोर्तुगाल, रशिया. तर हे कुठं आहे? तर हे या इथं आहे बघा. पोर्तुगाल वॉज फेसिंग रशिया फॉर डिसायसिव्ह स्पॉट इन 2000 वर्ल्ड कप जर्मनी. तर पोर्तुगाल आणि रशिया या दोघांमध्ये मॅच होती 6 सप्टेंबर 2005 रोजी. व्हॉट वॉज द रिझल्ट ऑफ द मॅच बिटवीन पोर्तुगाल अँड रशिया? रशिया आणि पोर्तुगालच्या मॅचचा निर्णय काय झाला? रशिया वन द मॅच, इट वॉज अ ड्रॉ मॅच, पोर्तुगाल वन द मॅच, जर्मनी वन द मॅच. तर इट वॉज अ ड्रॉ मॅच. मॅच जी आहे ती रद्द झालेली आहे. त्यानंतर टू हुम डिड रोनाल्डो डेडिकेट द मॅच? ती जी मॅच आहे ती रोनाल्डोने कुणाला समर्पित केली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे रोनाल्डो वॉन्टेड टू डेडिकेट धिस मॅच टू हिज फादर. तर इथं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये टू हिज अंकल, टू हिज मदर, टू हिज सिस्टर, टू हिज फादर. टू हिज फादर त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढं शेवटचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज नॉट मेन्शन्ड इन द लेसन ग्राइंड? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा उल्लेख ग्राइंड या धड्यामध्ये केला गेलेला नाही? एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव सांगितलेलं आहे धड्यामध्ये आहे. लिओनेल मेसीचं नाव आहे, हुसेन बोल्टचं नाव आहे, नारायण मूर्ती यांचं नाव नाही. असा एखादा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जो या 20-21 प्रश्नांच्या बाहेरचा असू शकतो. तर अशा पद्धतीनं हा टॉपिक जो आहे तो आपला इथं पूर्ण झालेला आहे, ग्राइंड नावाचा टॉपिक.